नमस्कार निराधार बांधवांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व 8 अपडेट जे आहेत मी आज तुमच्यापर्यंत आणले आहेत. म्हणजेच फेब्रुवारीच्या हप्त्याबद्दलची जी काही आपल्याला अपडेट आलेली आहे, यासोबत जे काही आजच्या दिवसात पूर्ण दिवसभरात जे काही घडामोडी घडल्या आहेत त्या सगळ्या अपडेट संजय गांधी निराधार योजनेच्या मी तुम्हाला आणलेल्या आहेत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक करा, व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे संजय गांधी निराधार योजनेचे अपडेट सर्वातपर्यंत आपण आपल्यापर्यंत पोहोचवतो. नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती, फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट जे आहे, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आहे, जेणेकरून योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मदत मिळतील. सुरुवात करूया आपण व्हिडिओला. पाहूया संजय गांधी निराधार योजनेच्या हप्त्याच्या अपडेटबाबत नेमकं काय आहे. मित्रांनो, फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना फेब्रुवारीचा हप्ता केव्हा येईल बघा. योजनेच्या लाभार्थ्यांसाठी फेब्रुवारीचा हप्ता संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती तर पहा. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर आहे. पोर्टलवरती आपल्याला लाभ वितरणाची जी तारीख देण्यात आलेली होती, ती तारीख साधारणपणे या तारखेचे पैसे येणे अपेक्षित होते, परंतु लाभार्थ्यांना दिलेल्या तारखेला पैसे जमा झालेले नाहीत. मित्रांनो आणि निराधार बांधवांनो, जी काही पोर्टलवर आपल्याला लाभार्थ्याची तारीख होती त्या तारखेला आपल्याला अनुदान अद्यापही जमा झालेले नाही, ही सत्य गोष्ट आहे. मात्र अनुदान कधीपर्यंत जमा होईल याबद्दल पण आपण माहिती घेऊया. या तारखेला पैसे येणे अपेक्षित होते, परंतु लाभार्थ्यांनी दिलेल्या तारखेला पैसे जमा झाले नाहीत. आता आपल्याला मेसेज पाहू शकता स्क्रीनवर, म्हणजेच काय तर एक मेसेज आहे त्या पोर्टलवरचा ऑफिशियल मेसेज. जानेवारीचा हप्ता वितरण झाल्याच्या लगेचच हा मेसेज पडला. त्यामुळे योजनेचे जे लाभार्थी आहेत, मग विधवा महिला असतील किंवा इतर कोणीही असतील, श्रावण योजनेचे लाभार्थी असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, हे सर्व लाभार्थी कुठेतरी आहेत सुखावली होती की चला बाबा जानेवारी आणि डिसेंबरच्या हप्त्याला खूप उशीर झाला आहे. मात्र फायनली फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो आपल्याला लवकर जमा होणार आहे, कारण अशी एक आशा जी आहे लाभार्थ्यांना लागली होती की बाबा 2 महिने आपल्याला पाहायला भेटत होतं की इलेक्शनचा काळ असो काही असो, 2 महिने आपल्याला मागं पुढे लेट झालेला आहे. मात्र कधी आचारसंहितेचं कारण असो काही असो, मात्र आता चला फेब्रुवारीला तरी आपल्याला पैसे रेग्युलर भेटतील अशा आशा जी आहे लागली आहे. कारण शासनाच्या माध्यमातून ऑफिशियल साईटवरती हा मेसेज टाकण्यात आलेला होता. मेसेजनुसार सांगण्यात आलं होतं की सूचित करण्यात आलं होतं की लाभार्थ्यांना DBT प्रणाली दिनांक 4 फेब्रुवारीपासून 6 वाजेपासून 5 फेब्रुवारी 2026 7पर्यंत पोर्टलवर लाभ भेटेल. म्हणजेच मित्रांनो आणि लाभार्थ्यांनो, 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी जी आहे ही तारीख देण्यात 5 फेब्रुवारी ही तारीख देण्यात आलेली होती. आणि बघा 4 फेब्रुवारीच्या जे आहे 6 वाजतापासून, म्हणजेच 4 फेब्रुवारीच्या सकाळी 6 पासून ते 5 फेब्रुवारीच्या रात्रीच्या 7 पर्यंत ही DBT प्रोसेस चालणार होती, प्रक्रिया व्यवस्थित चालणार होती. या प्रक्रियेमार्फत जे आहे लाभार्थ्यांना खात्यात पैसे येणार होते. मात्र लाभार्थ्यांना अद्यापही पैसे आलेले नाही, तर DBTचा मेसेज आलेला नाही. कोणाला जर DBTचा मेसेज आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मात्र अद्याप तरी माहिती घेतली तर असे लक्षात येतं की वितरण आणखीन झालेलं नाही, कारण मागच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये परेशानी अशी होती की त्यावेळेस आपल्याला लक्षात येत होतं की इलेक्शन आहे, तर इलेक्शनमध्ये आचारसंहिता लागली आहे आणि आचारसंहितेमध्ये जर तुम्ही पैसे सोडू शकत नसताल तर मग मात्र आपण हे लक्षात घेऊ शकतो थोडा बहुत सरकारच्या अडचणी असतात. मात्र जर ह्या महिन्यात सरकारने एकदम स्पेशल आपल्याला पोर्टलवर तारीख दिली, सगळं दिलं आणि त्यानंतर मात्र जर पैसे पडत नसतील तर मात्र अवघड आहे. वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सादर कालावधीत पोर्टल हे जे की सक्रिय राहणार नाही. हा मेसेज पाहून लाभार्थी सुखावले होते, पण पहा संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील काम करणाऱ्या पोर्टलवर म्हणा किंवा अधिकाऱ्यांचा काय प्रॉब्लेम आहे किंवा सरकारचा नेमका काय प्रॉब्लेम आहे हे मात्र कळतच नाही. कारण दिलेल्या वेळेमध्ये दिलेल्या तारखेला लाभार्थ्यांना पैसे जमा होत नाहीत. इतर लाभार्थ्यांना जसे आपण उदाहरणार्थ लाडकी बहीण घेऊया, या तारखेला सांगण्यात येतं की तारखेपासून वितरण सुरू होतं म्हणजे होतंच. आणि ही गोष्ट लाडक्या बहिणीबाबत थोडी पार्शलिटी सुद्धा असते. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे थोडे उशिरा गेले तरी चालतात, मात्र लाडक्या बहिणीचे पैसे रेग्युलर जायला पाहिजे असं सरकारचा एक का अट्टहास असतो हे अद्यापही स्पष्ट नाही. कारण लाडक्या बहिणीची संख्या जवळपास नाही म्हणलं तरी 2.5 कोटीच्या
जवळपास आहे आणि निराधार योजनेची संख्या जवळपास 40-50 लाखाच्या जवळपास असून सुद्धा लाडक्या बहिणीला फर्स्ट प्रिफरन्स देऊन अट्टहास का पूर्ण होतो? का अद्यापही प्रश्न सरकारचा आपल्याला समजत नाही की सरकार नेमकं अशी पार्शलिटी का करत असतं. मात्र त्यांच्यासाठी जे आहे हप्ता रेग्युलर आणि आमच्यासाठी उशिरा असं का होतं, या प्रश्नाचं उत्तर सरकारने एकदा द्यायला पाहिजे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडतात तर आपण संजय गांधी निराधार योजना अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या बाबतीत असं होत नाही. एक तारीख देण्यात येते. मागच्या वेळेस 2-3 महिन्यापासून ते एक नवीनच नाटक सुरू झालेलं आहे. ते नाटक म्हणजे काय तर अगोदर तारीख देण्यात येते, ती तारीख पुन्हा बदलण्यात येते, पुन्हा आणखीन एक नवीन तारीख देण्यात येते आणि दिलेल्या तारखेला सुद्धा वेळेवर पैसे जमा होत नाहीत. 2-4 दिवस आणखीन पुढे वाट पाहावी लागते, मग पैसे जमा होतात. पण फेब्रुवारीमध्ये असं होणार नाही असं वाटलं होतं, कारण लगेचच मेसेज पडला होता जानेवारीचा. मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या संदर्भातला जो काही अपडेट सरकारने ऑफिशियल वेबसाईटला टाकली होती, त्यानुसार आत्ता वाटत होतं की आता तरी आपल्याला इलेक्शन वगैरे संपलेलं आहे, सरकारच्या डोक्याचा ताण संपला आहे, तर आता पैसे जमा होतील. मात्र अद्यापही असं झालेलं नाही. DBT प्रोसेस चालू झालेली नाही. DBT प्रोसेस चालू व्हायला अद्यापही 2-4 दिवस लागू शकतात असं तरी सुरुवातीच्या काळात दिसतं. वितरणानंतर पुन्हा तेच रडगाणं सुरू झालं आहे. जी तारीख दिली होती 4 फेब्रुवारीपासून 5 फेब्रुवारीपर्यंत लाभ वितरण करण्याची सुरू करण्यात येणार होता, त्या तारखेला गेली 5 तारीख गेली, 6 गेली, आता 7 सुद्धा गेलेली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात जे आहे पैसे जमा झालेले नाहीत. परंतु त्यामुळे तुम्ही निराश होऊन जाऊ नका. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे काय आहे तर या महिन्यात एक मुद्दा चांगलाच झालेला आहे. तो मुद्दा म्हणजे काय तर आपल्या मागच्या 2 ते 3 महिन्यांपासून महिन्याचा एंडिंगपर्यंत जे काही असेल वाट पाहावी लागत होती, तेव्हा कुठे शेवटच्या आठवड्यामध्ये मेसेज पडत होता. आता बघा, यानंतर मात्र 30 तारखेच्या आसपास पैसे जमा होत आहेत. पण फेब्रुवारीमध्ये असं झालेलं नाही. पहा, लवकरच हा मेसेज आलेला आहे. 4 तारखेला हा मेसेज आलेला असून कमीत कमी साधारण आपण नाही म्हटलं तरी 10 तारखेपर्यंत ही प्रोसेस पूर्ण करण्यात येईल असं अद्याप तरी वाटत आहे. मित्रांनो, 10 तारखेपर्यंत 100% मिळतील पैसे तुम्हाला अशी शक्यता आहे. पहा, पैसे जमा होतील अशी शक्यता आहे. 10 तारखेनंतर मात्र उद्या शनिवार, रविवार आणि आज रविवार आहे मित्रांनो, या कारणाने पैसे तुमच्या खात्यामध्ये कदाचित DBT होणार नाही, तर मात्र सोमवारपासून पैसे DBT व्हायला सुरुवात होतील. ही एक सगळ्यात मोठी आनंदाची बातमी होऊ शकते आपल्यासाठी. अद्यापही सरकारने याबद्दल स्पष्टीकरण दिलं नाही. मात्र DBTची प्रोसेस खूप झाले, 4 ते 5 दिवस लेट चालते. 4 तारीख ते 5 तारखेपासून ते आज 9 ते 10 तारखेपर्यंत म्हणजे 4-5 दिवसाचा कालावधी सरकारकडे लोटला. सुरुवात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजी अजिबात करायची नाही. आणि तारीख चेंज वगैरे झाली किंवा यामध्ये काही महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन आलं, मेसेज आला की मी तुम्हाला कळवणारच आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हे देखील. आणि पैसे जमा झाले नाहीत पण आज उद्या जर पैसे नाही आले तर 100% रविवारपर्यंत म्हणजे सोमवारी हे पैसे पडायला सुरुवात होऊ शकतात. ही शक्यता नाकारता येऊ शकत नाही. संध्याकाळची वाट पाहावी लागेल. जर पैसे जमा झाले तर खूप चांगली गोष्ट आहे. मात्र असं कोणी असेल तर त्यांनी DBTचा मेसेज आला असेल, पैसे जमा झाले असतील, तर मात्र तुम्ही पहिले कमेंट करून मला नक्की सांगा, कारण बाकीच्याही महाराष्ट्रभरच्या लोकांना लक्षात येईल की काय नेमकं चालू आहे. मात्र माझ्या माहितीप्रमाणे शक्यतो आणखीनही DBT झालेली नाही आहे, तर सोमवारपासून DBT व्हायची एक मोठी दाट शक्यता आहे मित्रांनो. सो यानंतर मात्र आपल्याला लक्षात येतं की आपल्या संजय गांधी योजनेचे निराधार योजनेचे पैसे कधी चलाय 3 ते 4 दिवसात जे आहे लेट होतात, तर त्याच्यामुळे ही DBT 3-4 दिवसात सुरुवात होईल. म्हणजेच आपल्याला सोमवारपासून खात्यात पैसे पडायला लागतील अशी सुरुवातीला शक्यता वाटत आहे मित्रांनो. जे काय असेल ते मी तुम्हाला कन्फर्म न्यूज येणाऱ्या अपडेटमध्ये देईलच. व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन संजय गांधी निराधार योजनेच्या अपडेटमध्ये.